नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला भरलेल्या वांग्याची झटपट बनणारी रेसिपी दाखवते. त्याच्यासाठी मी एक कांदा चिरून घेतला, त्याच्यामध्ये लसूण आणि लाल मिरची कुटून टाकली आणि त्यानंतर गरम मसाला, हळदी पावडर, धने पावडर आणि शेंगदाण्याचा कूट टाकला. चवीनुसार मीठ घातलं, त्याच्यावर 2 चमचे तेल टाकलं आणि ते छान मिक्स करून घेतलं. आणि ते सगळ्या वांग्यामध्ये चिरून ठेवलेले वांगे होते त्याच्यामध्ये मी सगळं भरून घेतलं वाटण. मस्त दाबून दाबून भरायचं, जेणेकरून ते साईडला जाणार नाही. आणि लगेच मी साईडला कढई ठेवली आणि ते तेल गरम केलं की त्याच्यात थोडेसे जिरे टाकले आणि ते भरलेले वांगे सगळे एक एक त्याच्यामध्ये सोडून दिले. आणि त्याला मी चमचा वगैरे काहीच लावला नाही. त्याच्यामध्ये थोडासा तो उरलेला मसाला घातला आणि त्याला झाकण लावून ठेवलं. थोड्या वेळ झाकण ठेवून दिलं त्याच्यावर. नंतर त्याला परतून घेतलं छान. त्याच्यावर जेवढी ग्रेव्ही हवी होती तेवढं पाणी घातलं आणि नंतर परत झाकून ठेवलं आणि त्याला एक उकळी येऊ दिली आणि माझी वांग्याची भाजी रेडी झाली. त्यानंतर मी पटापटा पोळ्या करून घेतल्या इथे. हा माझा ब्लॉग आहे, पहिला ब्लॉग. मस्त पोळ्या अशा बनवून रेडी झाल्या. त्यानंतर माझी मुलगी आली, विचारते मम्मी काय आहे जेवायला. म्हटलं वांग्याची भाजी. तिला बिलकुल नाही आवडत. ती मी घरी खाईल पण सोबत डब्याला नाही नेणार. मग तिच्यासाठी मी 1 वाटी इथं रवा घेतला, थोडंसं त्याच्यात दही घातलं आणि थोडं पाणी घातलं आणि छान ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात जिरे टाकले, कांदा टाकला, कांदा छान परतून घेतला. मग 1 टमॅटो घातला. त्यानंतर त्याच्यामध्ये मी वाटाणे घातले आणि कोथिंबीर. मिरची वगैरे काही टाकली नाही आहे, कारण की माझी मुलं मिरची खात नाही. त्यानंतर त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि परत ती फोडणी आरतून परतून घेतली आणि लगेच मी त्या बॅटरमध्ये टाकून दिली आणि ते बॅटर छान मिक्स करून घेतलं छान. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घातला मी, जेणेकरून ते छान फुगतील. आणि लगेच आप्पे करायला घेतले. आप्पे रेडी झाले आणि लगेच मी डब्याला त्याच्या भरून दिले आणि त्याच्यासोबत तिला सॉस दिला, कारण की ते दुसरं काही दही वगैरे चालणार नाही तिला. त्याच्यामुळे मी सॉस भरला त्याच्यामध्ये आणि तिचा डब्बा रेडी करून तिला लगेच देऊन टाकला आणि वेण्या घालायला घेतल्या, कारण की व्हॅन लवकर येऊन जाते तिची. पटापटा तिच्या वेण्या घालून घेतल्या. त्यानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मी ठेवून दिला. दुपारी काही शूट नाही केलं. हे डायरेक्ट संध्याकाळी इकडं कढी बनवायला घेतली संध्याकाळच्या जेवणाला. त्याच्यात जिरे, लसूण, मिरची आणि माझ्याकडे अशा अख्ख्या मिरच्या टाकते मी चिरून, कारण की ते जेणेकरून मुलांना खाता येईल. आणि साईडला मी जिरा मटर राईस बनवला आणि इकडे कढी बनवली. छान कॉम्बिनेशन आहे दोघांचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली आणि मिक्सरमध्ये मी दही आणि थोडंसं बेसन फिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि जेवढी कढी हवी होती तेवढं पाणी घालून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं आणि कढी उकळेपर्यंत साईडला भांडे पडले होते ते पटापटा घासून घेतले. तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा बी आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव लिहा, जेणेकरून मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद देऊ शकेल. आणि मी माझा व्हिडिओ इथंच संपवते. बाय.